अकोला मध्यवर्ती बस स्थानकात प्रवाशांची सुरक्षितता ही मोठा प्रश्न बनली आहे। विशेषतः मध्यरात्री सुरक्षा व्यवस्थेचा अभाव असल्याने महिलांपासून वृद्धांपर्यंत सर्वच प्रवासी धास्तावले आहेत। स्थानिक प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। अकोल्याचे मध्यवर्ती बस स्थानक एक अशी जागा जिथे दररोज हजारो प्रवासी ये-जा करतात। मात्र रात्रीच्या वेळेस या बस स्थानकावर काहीशी भयाण परिस्थिती पाहायला मिळते। पोलीस चौकी असूनही रात्रीच्या सुमारास ती बंद असते आणि सुरक्षा रक्षकांचा मागमूसही नसतो। अशा वेळी ग्रामीण भागातून किंवा दूरच्या जिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांना जागा मिळत नाही आणि असामाजिक तत्वांचा त्रास सहन करावा लागतो। विशेषतः महिलांबाबत अश्लील वर्तन, चोरी आणि अपमानास्पद भाषेचा वापर या घटनांनी चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे। प्रवाशांकडून चौकशी कक्षाकडे वारंवार तक्रारी केल्या जातात, मात्र त्यांना सुरक्षा रक्षकाला विचारा असा सल्ला दिला जातो, परंतु प्रत्यक्षात सुरक्षा रक्षक कुठेच नसतो। दिवसा 2 पोलीस कर्मचारी कार्यरत असले तरी रात्रीच्या वेळी मात्र पोलीस चौकीच्या दाराला कुलूप लावलेलं दिसतं। प्रवाशांची गैरसोय लक्षात घेता प्रशासनाने बस स्थानकात 24 तास कार्यरत सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून द्यावी अशी मागणी जोर धरत आहे। प्रशिक्षित सुरक्षा रक्षक, कायमस्वरूपी पोलीस उपस्थिती आणि कार्यक्षम चौकशी कक्ष यांची नितांत गरज निर्माण झाली आहे। स्थानिक नागरिक आणि प्रवाशांचा रोष आता उफाळून आला असून त्यांनी प्रशासनाकडे ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। अन्यथा संभाव्य अनुचित घटना रोखता येणार नाहीत आणि त्याची जबाबदारी प्रशासनावर येईल हे स्पष्ट आहे।